काय म्हणता मावशी, काय कसं नाही चाललेलं आहे? निवांत चाललंय सगळं. काही नाही, आपलं आलं गिऱ्हाईक की द्यायचं असं आहे. नाही, चांगलं आहे. एवढे कष्ट आहेत तुमचे, खालनं एवढं ओझं घेऊन यायचं, काकांचं पण. हो. तसं काय तुम्ही एवढं काम केलं म्हटल्यावर हे काही वाटत नसेल आता तुम्हाला, नाही? काही सवय नाही, लागली. सवय लागली ना आम्हाला. त्यामुळे त्याच्यामुळे यायचं आपलं ते काय वाटत नाही. काकांना असलं तरी काकांच्या बरोबर माणूस एक लागतच. काकांचा हातपाय आदू येत हां. ऍक्सिडेंट झालता. अरे, काकडी चिरता येत नाही, पेरू चिरता येत नाही, पण मदतीला ना बरोबर आहे. काही थांबतात. पाणी कोणाला लागलं, काही हो, लागलं देतात ते. आणि काही चिरायचं म्हणलं की मी असते. हां, नाही चालतं फिरतं राहिलं तर नातू मग येतो जरा मदतीला. आता शाळेला सुट्ट्या पडल्या असं चांगलं आहे. आहे. म्हणजे मुलांवर पण संस्कार होतात ना, की असं त्याला होतं, वळण लागतं ना. असं वळण. हे खरं शिक्षण आहे. बाकी हे गरजेचंच आहे. हा त्यालाही कळतं ना, म्हणजे जगात काय बाबा हा, चालून कोणाची काय. पुण्यातली एक शाळेचा एक विद्यार्थी होता, त्याचे वडील त्याच्याबरोबर होते आणि रक्षाबंधनच्या वेळेस त्यांना राख्या बांधून म्हणजे राख्या तयार करून ते आपली मेट्रोमध्ये सगळ्यांना सांगत होते, विकत होते आणि ते पैसे ते शाळेसाठी, शाळेला साहित्य किंवा कोणाला गरजूंना ते शाळेतर्फे असा त्यांचा प्रोजेक्ट होता आणि वडील त्याला सपोर्टला. म्हणजे किती कौतुक करण्यासारखं आहे. खरं शिक्षण तिथं मिळतं. आमचं जसं ते ही शिक्षण पद्धती पाहिजे. हे प्रॅक्टिकल जसं वरती भरपूर लोक ओळखतात. हां, पेरू नाही घेऊन जातो इकायला, हा. काकडी घेऊन जातो, पाण्याच्या बॉटल्या घेऊन जातो. चांगलं भरपूर ओळखतो. पैशाची किंमत कळली पाहिजे आणि माणुसकी येते ज्यावेळेस माणसांशी बोलायला लागतो. उद्या कमवतो आपण. हां, किती आपण माहिती आहे मला. मत महत्वाचं आहे ना. मग अशीच गेला तो काय हे ताई पाणी भरतो. क्या है पीने के लिए? हे लिंबू लिंबू सरबत आहे.